श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण निघालो आहोत एका सुंदर आणि भक्तिमय प्रवासाला, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला. हा प्रवास अचानक ठरला असला तरी त्यामागे स्वामींचीच योजना आहे असं आम्हाला वाटतं. मुंबईहून अक्कलकोटकडे जाण्यासाठी साधारण 12 तास लागतात. अर्थातच ट्रॅफिक लक्षात घेऊन प्रवास सुरू झाला खरा, पण वाटेत एका ठिकाणी थांबावं लागलं कारण पुढे एका गाडीचा अपघात झाला होता. गाडीचं प्रचंड नुकसान झालं होतं, पण सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नव्हती. त्यानंतर आम्ही एका फूड प्लाझाला थांबलो. रात्री 2 वाजताही तिथे खूप गर्दी होती. आम्हीही चहा आणि वडापावचा मस्त नाश्ता केला आणि पुढे निघालो. पुढचा रस्ता मोकळा असल्यामुळे आम्ही वेळेत अक्कलकोटला पोहोचलो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे. आम्ही मुक्काम करण्याचा विचार केला नव्हता, त्यामुळे कुठेही यात्री निवासस्थानी पूर्वनिर्धारित बुकिंग करता आली नाही. पण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला येणार आणि सोय होणार नाही असं नाही होऊ शकत. अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे के ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळू त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, खरा होई जगा श्रद्धे सहित. आम्ही मासुती होमस्टेमध्ये प्रयत्न केला. तिथे कंचनताईंना आमची राहण्याची सोय फक्त काही तासासाठी पाहिजे असे सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांची बुकिंग्स फुल असून सुद्धा आम्हाला जागा दिली, अगदी स्वतःच्या घरात. आमची विचारपूस कंचनताईंनी अगदी घरच्यांसारखी केली. थोडा वेळच होतो, पण आरामदायी राहणीमान होतं तिथे. स्वामी दर्शनाला आलेल्या भक्तांना जमेल तितकी सोय करून द्यायची स्वामी सेवा केल्याचं आनंद होतो त्यांना. पंचामृतात हे तळतगे आठवे रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य तुम्ही बोलवलं तर तुमच्यापाशी येऊ शकता असं का नाही. उखलून मनीचे हित गुज सारी, वद कवना दाऊ सद्गुरुनाथा हात जोडी. आम्ही निरोप घेऊन दर्शनाला निघालो. उकलून मनीचे हित गुज सारी, वद कवना दाऊ. निशिदिन श्रम से मम हितार्थ तू, किती तुझ शिणे देऊ. पहिलं स्थान होतं श्री खंडोबा मंदिर, जे श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान मानले जाते. दर्शन खूप छान झाले. परिसर खूप प्रसन्न आहे इकडचा. सद्गुरुनाथा स्वामी कथेत या देवळापासून झालेल्या कृपादृष्टींचं स्मरण करत आम्ही मुख्य समाधी स्थळाकडे निघालो. उकलून मनीचे हित गुज सारी,
वद कवणादा उत्तीर्ण वे तुझं तव उपकारा जरी तन तुझ वाहू बोधून दाविसी इह पहनश्वर मणी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हित गुज सारे वद कवणादा कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसारा. इथे बहुतेक जण स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात आणि नंतर घरच्या मंदिरात ती पूजनास सुरुवात करतात. समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. आम्ही देखील श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. कंचनताईंनी स्वामींची मूर्ती एक दिवस अगोदरच आणण्यास आम्हाला मदत केली होती. सगळं अगदी वेळेवर जुळून आलं आणि पूजा पण छान संपन्न झाली. म्हणून स्वामी कृपा दृष्टीमुळे आमच्या ताईचे अश्रू थांबेच ना. तो अनुभव अतिशय भावनिक आणि भक्तिमय होता. शेवटचं स्थान होतं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान. या देवळात प्रसादरूपी पुरणपोळ्या सगळ्या भक्तांना वाटले. त्यानंतर परिसराच्या आनंदमय वातावरणात तल्लीन झालो. हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हित गुज सारी वद कवणादा सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. वटवृक्षाच्या या पवित्र आणि शांत छायेत आम्ही समाधानी मनाने काही वेळ घालवला. स्वामींच्या सहवासात असलेल्या या भव्य वटवृक्षाला नमन करते. त्या भव्य वटवृक्षाला नमन करून आम्ही प्रवासाची सांगता केली. मंडळी, मुंबई बाहेर बाय रोड फिरणे किती मस्त वाटतं. दूर दूरपर्यंत हिरवगार गवत, झाडे, लांबच लांब निळा आभाळ आणि मोकळी वाट. समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय. त्यात अजून गंमत म्हणजे ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळी. असा आमचा सुखदायक प्रवास जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या अनुभवाबद्दल कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.